या व्हिडिओमध्ये आपण बाहुबली द बिगिनिंग या मूवीच्या अननोन फॅक्ट्स पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्ही बाहुबली ही मूवी एकदा ना एकदा पाहिलीच असेल. खरंच यार खूप छान मूवी आहे. किती मस्त या मूवीला बनवलेला आहे. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वरती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बाहुबली या मूवीच्या अननोन फॅक्ट्स पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर वेळ न घालवता सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. बाहुबली ही मूवी इंडियामध्ये बनणाऱ्या वन ऑफ द बिगेस्ट मूवी मधली एक आहे आणि या मूवीने पहिले वेळेसच इंडियन ऑडियन्सला एक न्यू स्टोरी दाखवली होती. असा एक सिनेमा की आजपर्यंत असा सिनेमा बनला नव्हता. बाहुबली मूवी बघताना असं वाटतं की आपण ना एखाद्या स्वप्नाच्या दुनियेतच आहोत आणि या सर्व गोष्टी आपण स्वप्नात होत आहेत. या मूवी मध्ये इतके मोठे मोठे वॉटरफॉल, इतके मोठे महल, इतके मोठे शूर योद्धाला बघून असं वाटतं की याची आपण फक्त कल्पना करू शकतो. परंतु या मूवी मध्ये सर्व रिअल दाखवलेलं आहे आणि मूवीचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हा आहे की मूवीला मोठ्या बजेट सोबतच मूवी मध्ये भरपूर ऍक्शन आणि आपल्या हृदयाला टच करणारे इमोशन आहेत. त्यामुळे आपण या मूवी सोबत खूप छान कनेक्ट होतो. मूवी मधला एक सीन आणि कॅरेक्टर बघण्यालायक होते. बाहुबली द बिगिनिंग एक ऍक्शन ड्रामा मूवी आहे की ज्या मूवीला रिलीज केलं होतं 10 जुलै 2015 ला आणि मूवीचा एक एक सीन फर्स्ट तेलुगू मध्ये आणि नंतर तमिळ मध्ये लगेच शूट केलं होतं आणि मूवीला तेलुगू आणि तमिळ मध्ये शूट केल्यानंतर हिंदी आणि मल्याळम मध्ये सुद्धा डब केलं होतं. मूवी मध्ये पाहायला भेटले होते प्रभास, राणा दगुपती, अनुष्का, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन आणि सत्यराज. मूवीला डायरेक्ट केलं होतं द ग्रेट डायरेक्टर एस राजामौली यांनी. त्यांची ऍज अ डायरेक्टर ही 10वी मूवी होती. याच्या अगोदर पण ते छत्रपती, मक्खी, मगधीरा यांच्यासारख्या ब्लॉकबस्टर मूवी बनवल्या होत्या. एस राजामौली असे डायरेक्टर आहेत की ज्यांचा मूवी डायरेक्ट करण्याचा सक्सेस रेशो अगदी 100% आहे. मूवीची स्टोरी लिहिली होती एस राजामौलीचे वडील के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी आणि राजामूर्ती यांचे जास्त मूवीचे स्क्रिप्ट त्यांचे वडीलच लिहितात. मूवीला प्रोड्यूस केलं होतं एम किरवाणी यांनी आणि लगभग 25 मिनिटचे एकूण 7 सॉन्ग या मूवी मध्ये होते आणि मूवीचा म्युझिक आणि बॅकग्राऊंड म्युझिक खूपच छान होतं. प्रत्येक भाषेत डब करून रिलीज केलं होतं आणि मूवीचे म्युझिक अशा क्वचित मूवी सारखं आहे की हिंदी व्हर्जन मध्ये सुद्धा लोकांना ते आवडलं होतं. नाहीतर आपल्याला साऊथच्या मूवीची स्टोरी छान असते परंतु आपल्याला ते सॉन्ग हिंदी मध्ये डब केलेले छान वाटत नाहीत. परंतु बाहुबली या मूवीचे हिंदी डबडे जे सॉन्ग आहेत ते सुद्धा खूप छान वाटत होते ऐकायला. मूवीच्या सॉन्ग मध्ये आवाज दिला होता कैलास खेर, पलक मुच्छल, दिव्या कुमार यांनी. आता बघूयात मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होतं. तर या मूवीचं बजेट होतं 180 करोड रुपये आणि या मूवी मध्ये वर्ल्ड वाईड मध्ये 650 करोडचं कलेक्शन केलं होतं आणि ही एक ब्लॉकबस्टर मूवी साबित झाली होती. त्या मूवीला सगळ्या भाषेत 4,000 स्क्रीनवर रिलीज केलं होतं. त्यापैकी 1500 स्क्रीनवर हिंदी भाषेत रिलीज केलं होतं. फक्त हिंदी भाषेत या मूवीने 118 करोड रुपये कलेक्शन केलं होतं आणि बाहुबली द बिगिनिंग ही इंडियाची सगळ्यात जास्त पैसे कमवणारी मूवी साबित झाली होती आणि बाहुबलीची त्यावेळेस रेकॉर्ड तोड तिकीट सेल केली होती आणि ही पहिली तेलुगू मूवी होती की जिचं बजेट 100 करोड पेक्षा जास्त आहे. म्हणजे या मूवीचं बजेट टोटल 180 करोड रुपये होतं आणि या मूवीला 8.1 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे. बाहुबली द बिगिनिंग ची पूर्व शूटिंग 380 दिवसामध्ये पूर्ण झाली होती आणि मूवीची शूटिंग करायच्या 1 वर्ष अगोदर मूवीच्या प्रोडक्शन वरती काम करायला सुरुवात झाली होती. मूवी मध्ये काय काय पाहिजे, कसे सेट पाहिजेत, मूवी मध्ये काम करणाऱ्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेसचे कॉस्ट्युम, मूवी मध्ये कोणत्या हत्यारांची गरज आहे, हे सर्व मूवीची शूटिंग सुरू व्हायच्या अगोदरच कम्प्लीट केलं होतं आणि बाहुबली या मूवीची बेसिक आयडिया एस राजामौली
त्यांच्या डोक्यात कशी आली हे त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं. ते बोलले, अशी मोठ्या बजेटची मूव्ही करायची कल्पना त्यांच्या डोक्यात अगोदरपासूनच होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना ना एक सीन सांगितला होता की एका नदीत एक लेडीज आपल्या मुलाला हातावर घेऊन नदीतून जात असते आणि हा सीन एस राजामौली यांना खूपच आवडला होता. याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना एक वफादार गुलाम बद्दल सांगितलं की जो की सिंहासनावर बसलेला राजा आणि राणी यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतो. त्याच्यासाठी ना त्याला काहीही करावं लागलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी असा एक सीन सांगितला की एक राजा सिंहासन मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याच्यासाठी तो कुठल्याही थराला जातो, कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. आणि आपल्या वडिलांनी सांगितलेले हे सर्व पात्र आणि त्यांची क्वालिटी एस राजामौलीला खूप आवडली होती आणि ते वडिलांना बोलले की हे सर्व पात्र मिळून एक पूर्ण मूव्हीची स्क्रिप्ट तयार करू. आणि अशा प्रकारे त्यांच्या वडिलांनी स्क्रिप्ट तयार केली. एस राजामौलीला ती नदीमधला हातावर बाळ घेतल्याचा सीन खूपच जास्त आवडला होता. नंतर 3-4 महिन्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांना स्क्रिप्ट ऐकवली आणि त्यांना ही खूपच आवडली आणि त्यांनी ही मूव्ही खूप मोठ्या लेवलवर बनवायची अनाउन्समेंट केली. आणि ही एस राजामौलीची फर्स्टच मूव्ही होती की जी पूर्णच्या पूर्ण मायकोलॉजिकल स्टोरीवरती अवलंबून होती. त्यांच्या वडिलांनी सांगितलं की त्यांनी जास्त कॅरेक्टर तर महाभारत मधून इन्स्पायर होऊनच लिहिले होते. जसे की कटप्पाचं कॅरेक्टर भीष्म पितामह ला अनुसरून लिहिलं होतं, जे की नेहमी राजसिंहासनची साथ देणार, मग ते चुकीचं असो नाहीतर बरोबर. मूव्ही मध्ये बाहुबलीच्या कॅरेक्टरसाठी प्रभासला साईन केलं होतं, जे की त्यांची मूव्ही छत्रपती मध्ये पण दोघांनी सोबत काम केलं होतं. आणि मूव्ही मध्ये भल्लाल देवच्या कॅरेक्टरसाठी राणा दगुपती आणि देवसेनाच्या कॅरेक्टरसाठी अनुष्का शेट्टीला साईन केलं होतं. तमन्नाच्या रोलसाठी तापसी पन्नू आणि सोनाक्षी बद्दल पण विचार करत होते, परंतु त्यावेळेस हे जमलं नाही आणि फायनली तमन्ना भाटिया यांना कास्ट केलं. सगळ्यात पहिल्यांदा राजमाता शिवगामी देवी त्या कॅरेक्टरसाठी श्रीदेवी यांना अप्रोच केलं होतं, परंतु श्रीदेवी यासाठी 6 करोड रुपये फी मागत होते, परंतु एस राजामौली कमी फी म्हणत होते. त्यामुळे श्रीदेवी यांनी या मूव्ही मध्ये काम करायसाठी नकार दिला. नंतर हा रोल रम्या कृष्णन यांना दिला होता. त्यांनी हा रोल खूप छान केला आहे. मूव्ही मध्ये कटप्पाच्या कॅरेक्टरसाठी सगळ्यात पहिल्यांदा मोहनलालला अप्रोच केले होते, परंतु त्यांना डेटचा प्रॉब्लेम होता म्हणून मोहनलाल या मूव्ही मध्ये काम करू नाही शकले आणि नंतर हा रोल सत्यराजला दिला होता. बाहुबलीची शूटिंग 6 जुलै 2013 ला रॉक गार्डनला सुरू केली होती. वॉटरफॉलच्या सीनला केरळमध्ये शूट केलं होतं की जो रिअल मध्ये ना तो इतका मोठा नाहीये, परंतु कम्प्युटर ग्राफिक्सच्या आधारे त्याला मोठं दाखवलं होतं, जो की बघायला खूप मोठा आणि उंच वाटत होता. आणि याच वॉटरफॉलवर बाहुबलीच्या अगोदर खूप मूव्हीची शूटिंग झाली होती, जसे की शाहरुख खानची मूव्ही दिया जले हे सॉन्ग, नंतर सिर्फ तुमचा एक दिलबर या मूव्हीचा एक सीन, नंतर मेलाचा सीन केरळच्या अथिरापल्ली वॉटरफॉलवर शूट केला आहे, जो की केरळचा सगळ्यात उंच वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलची उंची 80 फूटच्या आसपास आहे आणि या वॉटरफॉलच्या सिक्वेन्सला 109 दिवसात शूट करून कंप्लीट केलं होतं. आणि वॉटरफॉलला शूट करण्यासाठी खूप वेगवेगळे सेट तयार केले होते. आणि वॉटरफॉलच्या सीन मध्ये प्रभासला खूप सारे वॉटरफॉलच्या सीन मध्ये ना प्रभास आपल्याला खूप मोठमोठे जंप करताना दिसत होते, परंतु हे सीन शूट करण्याआधी प्रभास आपल्या खांद्याची एक सर्जरी करून परत आले होते. त्यामुळे ऍक्शन डायरेक्टरने खूप सावधानीने सीन शूट केले होते. प्रभासला जास्त त्रास होणार नाही याची त्यांनी खूप काळजी घेतली होती. या वॉटरफॉलच्या सिक्वेन्स मध्ये तमन्ना पण प्रभास सोबत दाखवायचं होतं. या वॉटरफॉलचा जो सिक्वेन्स आहे यामध्ये तमन्ना आणि प्रभास यांना सोबत दाखवायचं होतं. त्यावेळेस ना तिथं चेंज करायला पण जास्त काय नव्हतं. त्यावेळेस तमन्ना तिथे बाजूला चेंज करून शूट करायला येत होती. सगळ्यात फर्स्ट सीन शिवगामी देवीला नदीतून आपल्या हातात मुलाला हातावर घेऊन सीन शूट करायचा होता आणि यासाठी एकदम न्यूबॉर्न बेबीची गरज होती, परंतु या सीन मध्ये दाखवलेलं जे बाळ आहे ते एक मुलगा नसून तर एक मुलगा नाही तर एक मुलगी आहे. मूव्ही मध्ये आपल्याला
महेश मातीचा एक मोठा सेट दाखवला जातो. या सेटला पूर्ण 20 एकर एरियामध्ये 1000 लोकांनी 200 दिवसात पूर्ण केलं होतं. आणि मूव्ही मधल्या फक्त या सेटची किंमतच 85 करोड होती. म्हणजे या मूव्हीचं बजेटच्या निम्मी तर किंमत फक्त या सेटचीच होती. मूव्ही मधल्या बऱ्याच सीनला महाबळेश्वर मध्ये सुद्धा शूट केलं होतं. खरंच यार ही मूव्ही इतकी मस्त वाटते ना बघायला, म्हणजे इतकं मस्त ग्राफिक्स वगैरे, किती मेहनत केली असेल या डायरेक्टरने या मूवीसाठी. व प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांनी सुद्धा खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व श्रीदेवीने छान ऍक्टिंग केली असती का रम्या कृष्णनने, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. खरं तर या मूवीमध्ये रम्या कृष्णन यांनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.